लहानपणी शाळेत लोकशाहीची व्याख्या शिकवली गेली होती. लोकांचे, लोकांद्वारे आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. म्हणजे या देशात ॲक्च्युअल ऑथॉरिटी कोणा एका डिक्टेटरकडे किंवा कोणा एका व्यक्तीकडे नसते. सगळ्यात मोठी पॉवर या देशातल्या जनतेकडे असते. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेल्या माणसांकडून सरकार चालत असते. पण आज त्याच माणसांना, ज्यांना आम्ही निवडून दिलं, त्यांना जनतेची काळजी राहिली नसेल तर या देशात लोकशाही जिवंत राहिली आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ज्या देशात उपोषणाला बसलेल्या लोकांना, विद्यार्थ्यांना फरफटत उचललं जातं, पण सत्तेच्या खुर्च्यांवर बसलेल्यांना कोणता जाब विचारला जात नाही. जिथे तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे डागले जातात आणि भ्रष्ट मंत्री खुर्चीला चिकटून बसतात. जिथे धर्माच्या नावावर लोकांना भिडवलं जातं, पण शिक्षण, रोजगार आणि भविष्याच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली जाते. जिथे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आणि सत्तेची चापलुसी करणाऱ्यांना देशभक्तीची प्रमाणपत्र वाटली जातात. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती महागाई आहे, शिक्षण महाग होत आहे, आरोग्य व्यवस्था ढासळत आहे, अर्थव्यवस्था अडखडती आहे, रस्ते, रेल्वे आणि सामान्य माणसाचं आयुष्य प्रश्नांनी भरून गेलं आहे. आणि तरीही देशाला विश्वगुरू बनवण्याची मोठमोठी आश्वासनं दिली जातात. मला लहानपणी शाळेत शिकवलं गेलं होतं की भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देतं. पण आज वास्तव काय आहे? आवाज उठवला तर देशद्रोही, प्रश्न विचारला तर अर्बन नक्षल, हक्क मागितला तर लाठीचार्ज. इथल्या सरकारला धर्माच्या नावावर लोकांना भिडवायला वेळ आहे, पण शिक्षण, बेरोजगारी, महागाई, आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही. तरुणांच्या डोळ्यात अश्रुधूर सोडला जातो, पण खुर्चीला चिकटलेल्या नालायक मंत्र्यांच्या डोळ्यात लाजेचा एक थेंबही दिसत नाही. आणि मग मोठमोठ्या स्टेजवर उभं राहून सांगितलं जातं, देश विश्वगुरू होणार. अरे, ज्या देशात स्वतःच्या तरुणांचाच आवाज दाबला जातो, तो देश कधीच महासत्ता होऊ शकत नाही, हे लिहून घ्या. लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. घटनेतले मूलभूत अधिकार हे पुस्तकात फक्त शोभण्यासाठी लिहिलेले नाही आहेत, ते नागरिकांनी वापरावीत म्हणून लिहिले आहेत. आणि ते वापरायला जेव्हा माणूस रस्त्यावर उतरतो, त्या बदल्यात त्याला काय मिळतो? लाठीचार्ज, अश्रुधूर आणि दडपशाही. त्यावेळी मग एकच प्रश्न उरतो की ही लोकशाही आहे की लोकशाहीच्या नावाखाली चाललेली हुकुमशाही. आता 15 ऑगस्ट येईल आणि 15 ऑगस्ट आला की अचानक सगळ्यांची देशभक्ती आठवते. उद्या तेच लोक तिरंग्याला सलामी ठोकतील, जनगणमन गातील आणि मोठमोठी भाषणं ठोकतील. पण तुम्ही मात्र एकही प्रश्न विचारायचा नाही. सिलेंडर महाग का आहे? पेट्रोलचे भाव रोज का वाढत आहेत? सरकारी शाळा आणि रुग्णालयांची अवस्था अशी का आहेत? तरुणांच्या नोकऱ्या कुठे गेल्या? पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य कोण उद्ध्वस्त करतंय? हे काहीच विचारायचं नाही. फक्त घोषणा द्यायच्या, टाळ्या वाजवायच्या आणि गप्प बसायच्या. कारण तुम्ही प्रश्न विचारलात की लगेच तुमच्यासमोर दुसरा विषय आणला जाईल. कोणाचा धर्म धोक्यात येईल, कोणीतरी देशद्रोही ठरेल आणि तुमच्या खऱ्या प्रश्नांवर कायमचा पडदा टाकला जाईल. उद्या तिरंग्याला सलामी ठोकणाऱ्यांच्या रांगेत तेच लोक उभे असतील ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला, ज्यांच्या राजवटीत तरुणांच्या स्वप्नांच्या पेपरफुटीच्या बाजारात लिलाव झाला, ज्यांच्या छत्रछायेखाली बलात्काराचे आरोपी मोकाट फिरतात आणि ज्यांची पोलीस यंत्रणा आवाज उठवणाऱ्यांच्या डोक्यात लाठ्या घालते. हेच लोक उद्या जनगणमन म्हणतील आणि देशभक्तीची भाषणं ठोकतील आणि स्वतःलाच देशाचे सर्वात मोठे रखवालदार म्हणून घेतील. ज्या दिवशी गुन्हेगारच देशभक्तीची प्रमाणपत्र वाटायला लागतात, त्या दिवशी समजून घ्या, देश अजूनही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला नाही आहे. तुमचा मुलगा वर्षभर अभ्यास करतोय, पण निकाला आधीच कळतं की पेपर पुन्हा फुटला. तुमची मुलगी नोकरीसाठी फॉर्म भरते, परीक्षा देते, मुलाखत देते, पण नोकरी मिळते ती दुसऱ्यालाच. तुमचे वडील शेतात राबतात, पण पीक विकल्यानंतरही कर्ज फेडता येत नाही. तुमची आई सरकारी दवाखान्यात तासनतास रांगेत उभी असते, पण उपचाराआधीच तिचा नंबर येत नाही. गॅस सिलेंडर घ्यायचा म्हणून घरात हिशोब मांडावा लागतो. पेट्रोल भरताना मीटरपेक्षा हृदयाचे ठोके जास्त वाढतात. वीज बिल पाहिलं की महिन्याचं बजेट कोलमडतं. तुम्ही घराबाहेर पडता, रस्त्यावर खड्डे आहेत, नळाला पाणी नाही, पण भाषणात सगळं जागतिक दर्जाचं सांगितलं जातं. तुम्ही प्रश्न विचारता आणि उत्तर मिळत नाही. उलट तुम्हालाच विचारलं जातं, तुम्ही कोणाच्या बाजूने? आणि मग अचानकच चर्चेचा विषय बदलतो. कधी जात, कधी धर्म, कधी हिंदू मुस्लिम, आणि तुमच्या घरातले प्रश्न तिथेच पडून राहतात. मग सांगा, हाच का तो विकसित भारत? विकसित भारत म्हणजे फक्त मेट्रो, एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन आणि उंच इमारती नाही आहेत. विकसित भारत म्हणजे असा देश जिथे विद्यार्थ्याला पेपरफुटीची भीती नसेल, तरुणाला नोकरीसाठी वशिला लागणार नाही, शेतकरी कर्जाला कंटाळून जीव देणार नाही, महिलेला सुरक्षित वाटेल आणि रुग्णाला पैशाअभावी उपचार नाकारले जात नाही, आणि न्याय हा ओळख, पैसा किंवा सत्तेवर अवलंबून राहत नसतो. जिथे मत मागायला आलेला नेता जात विचारणार नाही, कामाचा हिशोब देणार,
जिथे शिक्षकांचा सन्मान होणार, शेतकऱ्यांचा घाम वाया जाणार नाही, जवानाचा त्याग फक्त भाषणापुरतं राहणार नाही आणि सामान्य माणसाचा आवाज दाबला जाणार नाही. आजही जर आपण मतं देताना कामापेक्षा जात पाहत असू, धर्मावर भांडत असू आणि अन्याय दिसूनही गप्प बसत असू, तर भारत कधीच विकसित होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आता न घाबरता बोलायला शिका. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची हिम्मत ठेवा. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. एक दिन हम सब अपनी अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आखिरी ख्याल होगा, हमें बोलना चाहिए था.